भैयासाहेबांना काही लोकांपर्यंत भैयासाहेब पोचले नाहीत. ते म्हणतात बाबासाहेब एवढे पदवीधर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा असून मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्याचं कारण खूप मोठं आहे की बाबासाहेब एवढे विद्वान महान पंडित पण त्यांचा मुलगा मॅट्रिक पर्यंत शिकलेला आहे. त्याच्या मागची कारण मनुवादी आहेत. कारण एक बाबासाहेब आंबेडकर मनुवादी संस्कृतीला पेलवत नाहीये. तर मनुवादी संस्कृतीला वाटलं, मनुवाद्यांना वाटलं की दुसरा आंबेडकर जर तयार झाला तर आपण काय करायचं. आणि त्या ठिकाणी भैयासाहेबांच्या शिक्षणामध्ये मनुवादीने जी मनुवादी पिढी आहे त्यांनी काय केलेलं आहे, बरेच त्या ठिकाणी अडीअडचणी निर्माण केलेल्या आहेत. मानवी मानवी कल्याणासाठी झगडणारे सर्व महामानव, सर्व महामाता यांना कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या ऑनलाईन व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्व विचारवंत, बौद्धाचार्य, उपासक, उपासिका या सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमालेत आज आपण पुष्प क्रमांक 993 गुंफत आहोत. आपली वाटचाल आता लवकरच म्हणजे एक आठवड्याच्या दरम्यानच हजाराकडे सुरू आहे आणि खूप असा सुंदर असा कार्यक्रम आपण ऑनलाईन पद्धतीने याच्यात घेत असतो, वेगवेगळे कार्यक्रम. जय भीम. आज आपल्या व्याख्यानाचा विषय आहे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य. आणि आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आहेत आदरणीय सुप्रियाताई सुरेश कासारे की ज्या केंद्रीय शिक्षिका, केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख, भारतीय बौद्ध महासभा ठाणे येथून आहेत ताई. तर आजचा हा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा असा विषय आहे आणि आपल्याला ताई त्या संदर्भात आपल्याला अतिशय महत्वाचं असं व्याख्यान देणार आहेत. तर तत्पूर्वी ताईंना मी विनंती करतो की आपण या महत्वाच्या विषयाला की जे भैयासाहेब आंबेडकर यांचं कार्यसंदर्भात ताई आपल्याला अतिशय मोलाचं असं व्याख्यान देणार आहेत. तर मी ताईंना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. विश्वाला शांतीचा मध्यम मार्ग देणारे विश्ववंदनीय तथागत महामानव भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या कार्यास व त्यागास पंचांग प्रणाम. ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होते अशी तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय ममतासागर मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास पंचांग प्रणाम. संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही कार्यास असणे जय भीम. आज संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. पहिल्या प्रथम तुमच्या सर्व ग्रुपचं मी अभिनंदन करते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं. ज्यांनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे, फोन केले असे आमचे धम्मबंधू ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांनाही जय भीम करते, दिलीप सरोदे गुरुजी यांनाही जय भीम करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान समिती महाराष्ट्र आणि द्वारका माई विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे अशा एवढ्या लोकांनी
कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मुकेश गायकवाड बोधचारी यांचंही नियोजन आहे। आजचा जो मला विषय दिलेला आहे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य। तर भैयासाहेबांचं जीवन कार्य सांगायचं म्हटलं आपल्याकडे वेळ 1 तास आहे ना। भैयासाहेबांचं जीवन कार्य, भैयासाहेब 65 वर्ष जीवन जगलेले आहेत। तर 65 वर्षाचं जीवन कार्य आपण 1 तासामध्ये तर सांगू शकत नाहीये। भैयासाहेबांचं जे अगदी उल्लेखनीय असं कार्य भैयासाहेबांनी समाजासाठी केलेलं आहे त्याच्यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे। भैयासाहेब आंबेडकर हे यांना आपण सूर्यपुत्र म्हणतो। तर एक महामानवाचे, घटनेच्या शिल्पकाराचे, महामानवाचे, एका सूर्याचे सुपुत्र आहेत म्हणून त्यांना आपण सूर्यपुत्र असं भैयासाहेबांचा आपण उल्लेख करतो। भैयासाहेब आंबेडकर ह्यांचा जन्म 12/12/1912 मुंबईमध्ये BIT चाळ, परेल, चाळ नंबर 1, रूम नंबर 50 ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई ह्या 2 उभयतांच्या पोटी झालेला आहे। बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर ह्यांना 5 अपत्य झालेली आहेत। त्या 5 अपत्यांपैकी थोरला मुलगा त्यांचा जे भैयासाहेब आहेत। तर भैयासाहेबांचा जन्म झाल्यानंतर, रमाईचं लग्न झाल्यानंतर सुद्धा, बाबासाहेबांचं रमाईचं लग्न झाल्यानंतर सुद्धा बाबासाहेब अभ्यासामध्येच व्यस्त असायचे। रमाईला नेहमी वाटायचे की साहेबांनी संसारात लक्ष टाकावं। नंतर 1912 रमाई आणि बाबासाहेब जेव्हा माता पिता होतात त्यावेळेसही रमाईला वाटायचं की आता साहेब एक मुलाचे बाप झालेले आहेत, संसारात मुलात लक्ष टाकावं। एक दिवशी बाळ पाळण्यामध्ये खेळत आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आलेले आहेत ना, पाळण्यातल्या बाळाला निहाळत आहे। दुरून रमाई पाहत आहे। दुरून रमाईला असं वाटलं की आता साहेबांचं लक्ष बाळामध्ये, संसारामध्ये गुंतू लागलेलं आहे। तेवढ्यामध्ये बाबासाहेब रमाईला विचारतात, रामू आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? तेवढ्यात रमाई सांगते की बाळाचं नाव एखाद्या चांगल्या देवाधर्माचं ठेवा। तेवढ्यात बाबासाहेब म्हणतात, नाही रामू, आपल्या बाळाचं नाव देवाधर्माचं न ठेवता आपल्या बाळाचं नाव आपण यशवंत ठेवूया। त्यावेळेस रमाई म्हणते, बाळाचं नाव यशवंतच का ठेवा? त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले यांना गुरु मानायचे। तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी रमाईला सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा दाखला दिलेला आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा दत्तक मुलगा यशवंत ह्याला शिकून सवरून त्याने डॉक्टर केला आणि त्यांचं उर्वरित कार्य यशवंतनी पुढे नेलेलं आहे। तर त्यांचा आदर्श म्हणून आपण आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवूया। आणि त्याच सुमारामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे BA पास झालेले होते। घरातलं वातावरण आनंदी होतं। घरामध्ये बाळ जन्माला आलंय, मुलगा जन्माला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब BA पास झालेत म्हणजे आनंदात आनंद, असा दुगुणी आनंद झालेला आहे। बाबासाहेबांना सुद्धा शिक्षणामध्ये यश मिळालेलं आहे म्हणून रामजी बाबांनी पण सांगितलं की आपल्या बाळाचं नाव यशवंत ठेवा, तुला यश प्राप्त झालेलं आहे आणि त्या बाळाचं नाव यशवंत ठेवलेलं आहे। यशवंत हे लहानपणापासूनच तब्येतीने म्हणजे प्रकृती त्यांची नाजूक होती। आता भैयासाहेबांची प्रकृती ही नाजूक असल्यामुळे त्यांना बाळाराम काका आणि जे मामा होते शंकर धोत्रे हे सतत त्यांच्या आसपास असायचे, जवळ असायचे, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायचे। जे बाळाराम काका आहेत ते त्यांना समुद्रकिनारी घेऊन जायचे। त्यांना बराच वेळ समुद्राच्या जी वाळू असायची त्या वाळूमध्ये 2-2 तास उभं करून त्यांना तो उपचार देत असायचे। काही दिवसाने जे भैयासाहेबांची जी प्रकृती ही नाजूकच होती आणि त्यानंतर बाबासाहेबांचं लक्ष हे सर्व समाजासाठी शिक्षणामध्ये
काही दिवसाने रमाई सुद्धा आजारी झालेल्या आहेत आणि जे वडील तर समाजासाठी वडिलांनी वाहून घेतलेलं होतं. आईचं कुठे माया होती, प्रेम होती, त्या आईची माया प्रेम रमाईचं सुद्धा मृत्यू पावलेला आहे, निधन झालेलं आहे. आणि त्यानंतर जे यशवंत आहेत ते एकटे पडलेले आहेत भैयासाहेब. पण बाबासाहेब जरी राजकारणात असले, समाजकार्यात असले, जनहितामध्ये असले, तरी सुद्धा बाबासाहेबांचं लक्ष हे आपल्या मुलाकडे सतत असायचं. बाबासाहेब एक वेळेला दिल्लीला होते आणि दिल्लीला असताना बाबासाहेबांना भेटण्यासाठी मद्रासचे एन शिवराज हे बाबासाहेबांचे मित्र होते. ते बाबासाहेबांना भेटायला यायचे. एक वेळेस बाबासाहेबांना ते भेटायला आल्यानंतर त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाची अगदी म्हणजे काळजीपूर्वक बाबासाहेबांनी एन शिवराजांकडे सांगितलेली आहे की माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याची प्रकृती नेहमी तो आजारी असतो. त्या ठिकाणी एन शिवराजांनी बाबासाहेबांना शब्द दिला की मुलाची काही तुम्ही काळजी करू नका, मुलाला मी घेऊन जाईल आणि आमच्याकडे मद्रासमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर उपचार करेल. आणि त्याप्रमाणे एन शिवराजाने सुद्धा भैयासाहेबांना मद्रासला नेलेलं आहे. तिथे भैयासाहेब पूर्ण बरे होईपर्यंत त्यांच्यावर त्यांनी उपचार केलेला आहे. त्यानंतर भैयासाहेब हे तारुण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्यांचं भैयासाहेबांच्या आपण एक विविध पैलू असे पाहणार आहोत. तर भैयासाहेब आंबेडकर हे एक आदर्श पती होते. भैयासाहेब आंबेडकर आदर्श पती कसे तर बघा, मीराताई आंबेडकर आज 45 ते 47 वर्ष धम्मकार्य करत आहेत. जर भैयासाहेबांनी मीराताई आंबेडकरांना सतत आपल्या सहवासात ठेवलं नसतं किंवा ज्या काय समाजकार्य राजकारण आहे ह्या घडामोडी ज्या होत होत्या त्या सर्व गोष्टी जर मीराताईंपर्यंत त्यांनी सांगितल्या नसत्या किंवा मीराताईंसंगती बोलल्या नसते, तर मीराताई एवढ्या खंबीरपणाने भैयासाहेब गेल्यानंतर खंबीरपणाने उभ्या राहिल्या नसत्या. म्हणून भैयासाहेब एक आदर्श पती आहेत. भैयासाहेब आंबेडकर हे एक आदर्श पिता आहेत. एका मुलाखतीमध्ये भैयासाहेब आंबेडकर एक मुलाखतीमध्ये सांगत आहेत. भैयासाहेब आंबेडकर म्हणतात एका मुलाखतीमध्ये, माझ्या मुलांनी आपण आंबेडकर घराण्यामध्ये जन्माला आलेलो आहोत याची सतत जाणीव ठेवली पाहिजे, सतत जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या जाणीवेतून माझ्या मुलांनी वागलं पाहिजे. आंबेडकर घराण्याचा प्रामाणिकपणा, समाजसेवा आणि त्याग हा आंबेडकर घराण्याचा स्थायी स्वभाव आहे. आणि मला खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी परंपरा आहे ती समर्थपणे, सक्षम पद्धतीने, उत्तम पद्धतीने माझी मुलं ती चालवतील. म्हणजे एवढा विश्वास त्यांचा आपल्या मुलांबद्दल होता. म्हणून ते एक आदर्श पिता होते. त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर यांचं 19 एप्रिल 1953 नीरा साळवी यांच्या बरोबर लग्न झालेलं आहे. विठ्ठल महादेव साळवी, रायगड जिल्हा, महाड तालुक्यात एक छोटस गाव आहे सापेवामणे आणि त्या सापेवामण्याचे राहणारे रहिवासी विठ्ठल महादेव साळवी यांची कन्या नीरा. भैयासाहेबांचे जे मित्र होते नारायण जाधव हे बांद्र्याला राहायचे आणि नारायण जाधव हे मीराताईंचे मेवणे होते मोठे. त्यांच्या घरी मीराताई आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी भैयासाहेबही गेले होते. भैयासाहेबांनी त्यांना मीराताईंना पाहिल्यानंतर त्यांनी आपले मित्र नारायण जाधव यांना विचारणा केली की मुलगी कोणाची आहे, कुठून आलेली आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझी मेवणी आहे. आणि त्यावेळेसच नारायण जाधवांनी भैयासाहेबांना विचारलं की तुमचा जर विचार असेल तर आपण पुढच्या गोष्टी करू शकतो. आणि त्या ठिकाणी भैयासाहेबांनी होकार दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी विचार झाल्यानंतर ह्या गोष्टी बाबासाहेबांना सांगितलेल्या आहेत. तर मीराताईंचं जे माहेरचं नाव आहे नीरा आहे आणि लग्न झाल्यानंतर बाबासाहेबांनी नीराचं मीरा केलेलं आहे. आणि आपण ज्या मीराताई आज म्हणतो
पूर्वी त्यांचं नाव मीरा होतं, त्या मीरा ताई आंबेडकरांबरोबर भैयासाहेबांचं 1953 ला आर आर भट हायस्कूल ह्या ठिकाणी, ह्या आर आर भट हायस्कूलच्या हॉलमध्ये भैयासाहेबांचं आणि मीराताईंचं लग्न झालेलं आहे. लग्नाचं एक वैशिष्ट्य आहे की त्या लग्नामध्ये बाबासाहेबांनी 1956 ला बौद्ध धम्म स्वीकारला, पण भैयासाहेबांचं आणि मीराताईंचं लग्न 1953 ला बौद्ध पद्धतीने झालेलं आहे. हे एक वैशिष्ट्य आहे लग्नाचं. धर्मांतर पूर्वी 3 वर्ष अगोदर बाबासाहेबांनी आपल्या एकुलते एक मुलाचं लग्न बौद्ध पद्धतीने केलेलं आहे. ह्या लग्नासाठी जे बलवंत हनुमंत वराळे ह्यांनी निपाणीवरून बँड आणला होता. त्यानंतर बौद्ध पद्धतीने लग्न करण्यासाठी, कारण बौद्धांचे संस्कार विधी ह्या भारतातून लोप पावल्या होत्या, तर शंकरानंद शास्त्री ह्यांना बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही बौद्ध पद्धतीने हा लग्न विधी करायचा आहे. तर शंकरानंद शास्त्री ह्यांनी बौद्ध पद्धतीने भैयासाहेबांचं लग्न लावलेलं आहे. त्या लग्नाला दादासाहेब रुपवते, दादासाहेब सिरके, BC कांबळे, RG रुके, पालकर बुवा, दहिवलकर बुवा, वराळे मामा आणि माईसाहेब, बाळू कबीर असे लोक ह्या लग्नासाठी, माईसाहेब आंबेडकर असे लोक ह्या लग्नासाठी उपस्थित होते. पण स्वतः बाबासाहेब आंबेडकर त्या लग्नामधला उपस्थित राहू शकले नाही, कारण बाबासाहेबांना इन्शुलिनचं इंजेक्शन दिलं होतं आणि त्यामुळे बाबासाहेबांनी वराळेंना सांगितलं होतं की मला घेण्यासाठी तुम्ही हॉलवर या, मला घेण्यासाठी घरी या आणि मला घेऊन जा. पण माईसाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबासाहेबांची तब्येत जास्त आहे, तर त्यांना घेऊन जाण्यासाठी तुम्ही काय येऊ नका, आणि ते येऊ शकत नाहीत. आणि लग्नविधी झाल्यानंतर भैयासाहेब आणि ताईसाहेब मीराताई आंबेडकर हे बाबासाहेबांना भेटण्यासाठी आलेले आहेत सिद्धार्थ कॉलेजला. त्यावेळेस बाबासाहेब म्हणणारे लग्न झालं, पण त्यावेळेस बाबासाहेबांनी शंकरानंद शास्त्री आणि वराळे ह्यांना खूप रागवलेत की माझ्या एकुलते एक मुलाचं लग्न झालं, पण तुम्ही मला घेऊन गेला नाहीत. मी तुम्हाला नेण्यासाठी, मला घेऊन जाण्यासाठी सांगितलेलं, पण तुम्ही मला घेण्यासाठी आला नाहीयेत. अशा याने बाबासाहेबांनी त्या ठिकाणी थोडं खंत व्यक्त केलेली आहे. त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर हे एक मोकळ्या मनाचे होते. मोकळ्या मनाचे व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जी भारतीय बौद्ध महासभेची जी धुरा आहे ही भैयासाहेब आंबेडकरांच्या हातात आलेली आहे. भैयासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर सर्वसामान्यांप्रमाणे वागायचे. साधा कार्यकर्ता जरी असेल एखादा, तरी त्याच्या खांद्यावर हात टाकून भैयासाहेब त्याची विचारपूस करायचे, त्याचं सुख दुःख विचारायचे. एखाद्या कार्यकर्त्यावर एखादा दुःखाचा प्रसंग असेल तर त्या कार्यकर्त्याच्या घरी जाणं, त्याचं दुःखातून सांत्वन करणं, त्याची विचारपूस करणं, असे भैयासाहेबांचं एक व्यक्तिमत्व होतं. भैयासाहेब हे अत्यंत साधे सरळ, मनामध्ये कोणत्याही गोष्टीचं किळमिश नाहीये, बोलण्यात कोणतेही छक्केपंजे नाहीयेत, बोलण्यामध्ये एकदम रोखठोक पारदर्शक काम. रोखठोक म्हणजे समोरच्याला जरी राग आला तरी हरकत नाही, पण आपलं बोलणं हे पारदर्शक आणि सत्य, ह्या भूमिकेत भैयासाहेब नेहमी असायचे. त्यानंतर भैयासाहेब एक पत्रकार होते, एक झुंजार असे पत्रकार होते. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी भैयासाहेबांसाठी त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभूषण ही प्रिंटिंग प्रेस भैयासाहेबांच्या नावी केलेली आहे. आणि भैयासाहेबांना काहीतरी रोजगार चालू व्हावा, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, त्यासाठी भारतभूषण ही प्रिंटिंग प्रेस भैयासाहेबांना दिलेली आहे. त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये स्वतः भैयासाहेब जातीने लक्ष घालायचे. त्या ठिकाणी नुसतं प्रेसमध्ये पाक्षिक छापायचे नाहीयेत, वर्तमानपत्र छापायचे नाहीयेत,
तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचे बरेच असे ग्रंथ, बाबासाहेबांचे लेख, बाबासाहेबांचे जी पुस्तकं आहेत हे बरेच त्या प्रेसमध्ये भैयासाहेबांनी त्या प्रेसमधून छापलेले आहेत. जी भारतभूषण प्रेस होती त्या प्रेसचं काही दिवसानंतर त्या प्रेसचं बुद्धभूषण ही प्रिंटिंग प्रेस असं झालेलं आहे. झुंजार पत्रकार म्हणजे जनता पाक्षिक हे 1944 ला अगदी लोकप्रिय झालेलं होतं. कारण त्या जनता पाक्षिकाच्या माध्यमातूनच जे समाजात होणाऱ्या घडामोडी, समाजाची जी चळवळ आहे त्या चळवळीला नवीन चैतन्य देण्याचं काम हे जनता पाक्षिक करत असायचं. बाबासाहेब म्हणायचे एखाद्या चळवळीला जर वर्तमानपत्र नसेल तर त्या चळवळीची अवस्था पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते. हाच हेतू भैयासाहेबांनी नजरेसमोर ठेवून जनता पाक्षिकाचे स्वतः भैयासाहेब जनता पाक्षिकाचे संपादक होते, लेखक होते, साहित्यिक होते आणि प्रकाशन सुद्धा भैयासाहेब करायचे. एक एक वेळेला आर्थिक ज्यावेळेस कमी पडायचे त्यावेळेस भैयासाहेबांची दमछाक कळायची. शाई आणि पेपर ह्यांची तोंड मिळवणी करताना भैयासाहेबांची दमछाक व्हायची. एक एक वेळेला टपाल पोचलं नाही, पोस्टमॅन आले नाहीयेत तर वितरणाचं काम सुद्धा भैयासाहेबांना करावं लागायचं. त्यानंतर जे टपाल घेणं, अर्धवट राहिलेलं जे लेखन आहे ते पूर्ण करणं, त्याच्यानंतर बातम्या आणणं, हे सर्व काम भैयासाहेब त्या ठिकाणी करायचे. म्हणून भैयासाहेबांचं एक झुंजार पत्रकार असाही उल्लेख आपण करतो. त्यानंतर भैयासाहेब निस्वार्थी, जिद्दी आणि चिकाटी भैयासाहेबांकडे होती. हा एक गुण भैयासाहेबांकडे आहे. भैयासाहेबांसाठी बाबासाहेबांनी आर्थिक असं, आपण बघा आता आपल्या मुलांसाठी स्वतःचं घर असावं, 4 पैसे असावे, ह्या सर्व गोष्टी आपण जतन करून ठेवतो, सांभाळून ठेवतो. पण बाबासाहेबांनी जनहितातून, लोकहितातून, समाजकार्यातून आपल्या स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी व आपल्या मुलांसाठी आर्थिक असं काहीच जमा करून बाबासाहेबांनी ठेवलेलं नाहीये. बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबासाठी कोणताच आर्थिक काय शिल्लक जमा केलं नव्हतं. म्हणून भैयासाहेबांनी बघा, बाबासाहेबांनी फक्त राजगृह हाच फक्त आणि राजगृह आणखीन जे प्रेस आहे भारतभूषण, ही 2च फक्त भैयासाहेबांसाठी ठेवलेले होते. पण बाबासाहेबांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झाल्यानंतर ते माईसाहेब आंबेडकर आहेत, ह्या माईसाहेब आंबेडकर ह्यांनी राजगृहावरती ताबा घेतलेला आहे आणि राजगृहावरती त्यांनी ताबा मागितलेला आहे की राजगृहामध्ये मी, हॅलो ऐकायला येतं का? हॅलो, येत आहे. हा, राजगृहावरती त्याने म्हणजे ताबा मागितलेला आहे की राजगृहाची मी सुद्धा काय आहे अर्धी भागीदारी नाही. आणि त्या ठिकाणी भैयासाहेबांना त्या ठिकाणी तडजोड करावा लागलेली आहे की राजगृहाचा ताबा भैयासाहेबांमध्ये आणि माईसाहेबांमध्ये थोडा वाद झालेला आहे आणि वाद झालेल्यानंतर मग ते कोर्टामध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी राजगृहाची किंमत ठरवलेली आहे. तर त्या ठिकाणी राजगृहाची किंमत 3,60,000 झालेली आहे. तर 3,60,000 तर जो त्या राजगृहामध्ये राहील, ताबा घेईल, त्याने 1,80,000 त्यांना द्यावे. तर भैयासाहेब म्हणले की माझ्या वडिलांची जी वास्तू आहे, वडिलांनी जी माझी बांधलेली आहे, त्याचा ताबा मी कोणालाही देणार नाहीये. तर त्या ठिकाणी माईसाहेब म्हटल्या की मला 1,80,000 अर्धा म्हणजे 50% मी भागीदार आहे. तर 50% 1,80,000 हे भैयासाहेबांना, माईसाहेबांना द्यावा लागले. तर देण्यासाठी त्यावेळेस एवढी मोठी रक्कम भैयासाहेबांकडे नाहीये. त्या ठिकाणी 1,50,000 भैयासाहेबांनी कसे तरी जमा केले. 30,000 कमी पडले. तर भैयासाहेबांनी पिंपल एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडिया, स्वतः बाबासाहेबांनी स्थापन केलेली जी संस्था आहे, ट्रस्टी आहे, त्याच्याकडे भैयासाहेबांनी विनंती अर्ज केला की मला उसने म्हणून 30,000 देण्यात यावे, काही दिवसामध्येच मी त्याची परतफेड करेल.
पण पिंपल एज्युकेशन सोसायटीने भैयासाहेबांना साफ नकार दिलेला आहे आणि त्या ठिकाणी भैयासाहेबांनी खूप आपल्या जीवाचा अटापिटा करून की मला राजगृह कोणाच्याही ताब्यात द्यायचं नाही, राजगृह हा बाबासाहेबांची स्मृती आहे, ही मला तशीच जतन करून ठेवायची आहे. आणि त्या ठिकाणी भैयासाहेबांनी 1,80,000 एक माफी माईसाहेबांना दिलेला आहे. म्हणून एवढ्या भैयासाहेब हे एवढे जिद्दी आणि चिकाटी हे नेतृत्व भैयासाहेबांकडे आहे. आजचा आपण जे राजगृह पाहतो आणि त्या राजगृहाकडे एक पाहण्याचा समाजाचा वेगळा दृष्टिकोन आहे आणि ह्या दृष्टिकोनातून जर भैयासाहेबांनी आपल्या जीवाचा अटापिटा करून किंवा जिद्दीने चिकाटीने तो राजगृह त्यावेळेस घेतलाच नसता तर आज आपण एवढी शान भैयासाहेबांनी ठेवलीच नसती तर आज आपल्याला राजगृह पाहता आला नसता. म्हणून एक जिद्दी आणि चिकाटी भैयासाहेब म्हणून त्यांचा आपण एक उल्लेख करतो. कारण भैयासाहेबांना बघा हे सर्व जिद्द, चिकाटी आणि समाजाची सेवा ह्या सर्व गोष्टी भैयासाहेबांना त्यांच्या लहानपणापासूनच समाजसेवेचे धडे हे भैयासाहेबांना घरातूनच भेटलेले होते. कारण त्यांचा पिंडचा ध्येयवादी बनला होता. सामाजिक, धार्मिक, राजकीय हे संस्कार भैयासाहेबांवरती घरातूनच झालेले होते आणि म्हणून भैयासाहेबांचा हा एक आपण पैलू किंवा त्यांचं कार्य हे एक मोठा वाखाणण्याजोगं आहे. त्यानंतर भैयासाहेबांना आपण चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतो. तर चैत्यभूमीचे शिल्पकार आज बघा 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत संपूर्ण भारताच्या बाहेरून सुद्धा चैत्यभूमीला नतमस्तक होण्यासाठी लोक येतात. तर ती चैत्यभूमी उभी करण्यासाठी भैयासाहेबांना खूप कष्ट आणि खूप प्रचंड यातना सहन करून भैयासाहेबांनी चैत्यभूमी उभी केलेली आहे. ज्या चैत्यभूमीमध्ये बाबासाहेबांवरती अंत्यसंस्कार झालेत तर भैयासाहेब आणि ताईसाहेब आपल्या भाषणातून किंवा उपदेशातून सांगायच्या की चैत्यभूमीचं स्तूप ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस मी आणि भैयासाहेब मुलांना घेऊन आम्ही बाबासाहेबांचा फोटो आणि भगवान बुद्धांचा फोटो, अगरबत्ती, मेणबत्ती, फुलं घेऊन जायचो आणि चैत्यभूमीला ते फोटो मांडायचो आणि तिथे आम्ही 6 डिसेंबरला पूजा करायचो. त्याच ठिकाणी भैयासाहेबांनाही वाटलं की आपण किती दिवस असं ह्या वाळूमध्ये, ह्या मातीमध्ये फोटो ठेवून आपण पूजा करायची. ज्या ठिकाणी बाबासाहेबांवरती एक देशाचा शिल्पकार आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत, ती भूमी ही पावन भूमी आहे, पूजनीय भूमी आहे. तर ह्या भूमीला वंदन करण्यासाठी हजारो लोक आज ना उद्या येणार आहेत. तर त्यांच्यासाठी बसण्याची, त्यांना दर्शन घेण्याची, बाबासाहेबांना वंदन करण्याची, बाबासाहेबांना मानवंदना देण्याची ठिकाण असावं, तिथे व्यवस्था असावी. म्हणून भैयासाहेबांनी मुंबईला महानगरपालिकेला भैयासाहेबांनी एक अर्ज केलेला आहे की बाबासाहेबांचे स्मारक होण्यासाठी 40x40 ची जागा मागितली भैयासाहेबांनी. आणि ती 40x40 ची जागा मुंबई महानगरपालिकेने न देता फक्त 8x8 फूटची जागा दिलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा भैयासाहेबांना प्रचंड तीव्र असा राग आलेला आहे की एक देशाचा शिल्पकार, घटनेचा शिल्पकार, एक संविधान करता अशा महामानवाच्या स्मारकासाठी आज महापालिकेने फक्त 8x8 ची जागा द्यावी, ही शोकांतिका आहे देशाची. भैयासाहेब तिथे महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांबरोबर बसलेले आहेत आणि भैयासाहेबांनी सांगितलं की मी तुमच्याकडे जास्त काही जागा मागितलेली नाहीये, मी फक्त 40x40 ची जागा मागितलेली आहे आणि मी जेवढी मागितलेली जागा आहे तेवढी मला देण्यात यावी. त्याच्यापेक्षा मी 1 इंच कमी घेणार नाही आणि 1 इंच जास्तही घेणार नाहीये. मला 40x40 ची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हवी आहे. आणि भैयासाहेबांनी त्या ठिकाणी जिद्दीने, चिकाटीने त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि ती जागा मुंबई महानगरपालिकेकडून 40x40 ची जागा घेतलेली आहे. हा एक स्वभाव भैयासाहेबांचा जिद्दीचा, चिकाटीचा आहे. त्यानंतर भैयासाहेबांनी जागा भेटलेली आहे, पण त्या जागेवरती स्मारक कसं उभं करायचं, तर एवढे निस्वार्थी भैयासाहेब. तर भैयासाहेबांनी
कोणाकडूनही, कोणत्या पक्षाकडून किंवा कोणाकडून किंवा कोणत्या नेत्याकडून मागणी केली नाही की इथे स्मारक होण्यासाठी आम्हाला 4 पैशाची मदत करा. तर भैयासाहेबांनी समाजाला आव्हान केलेलं आहे, समाजाला सांगितलेलं आहे की ते बाबासाहेबांचं स्मारक बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला निधी गोळा करायचा आहे, दान गोळा करायचंय. तर त्या ठिकाणी भैयासाहेब कुलाबा ते कल्याण, कसारा, मुंबई ते बांद्रे असं भैयासाहेब स्वतः सभा घ्यायचे, संमेलन घ्यायचे आणि तिथे लोकांकडून दान जमा करायचे. आणि त्या ठिकाणी स्टेट बँकेमध्ये बरेच लोक येऊन स्वतः लाईन लावून बँकेमध्ये पैसे जमा करत असायचे. आणि बरेच दिवस असे पैसे जमा होत होते. पण काही दिवसानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या दोन दोन गट झाले. जसे कार्यकर्त्यांचे 2 गट झाले, नेत्यांचे 2 गट झाले, तसे समाजामध्ये सुद्धा 2 गट झालेले आहेत. आणि मग तिथे पैसे भरणे, जमा करणे हे खूप कमी झालेलं आहे. ते कमी कमी झाल्यानंतर ताईंना बहुतेक फोन आला असावा, तर सर्वांनी शांत राहावं. आले ताई. माईक बंद आहे ताई तुमचा, माईक चालू करा. लोक कमी झाले. त्यानंतर मग भैयासाहेबांनी विचार केला की आता जर पैसे भरणंच लोकांनी बँकेमध्ये बंद केलेलं आहे, मग त्या ठिकाणी भैयासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांचा 75वा अमृत महोत्सव असा वाढदिवस भैयासाहेबांनी साजरा करायचं ठरवलं. आणि त्या ठिकाणी भैयासाहेबांनी 14 एप्रिल 1966 भैयासाहेबांनी मुंबई ते महू ते कन्याकुमारी अशी भीमज्योत काढली. आणि त्या भीमज्योतीच्या माध्यमातून भैयासाहेबांनी दान जमा केलेलं आहे. त्या भीमज्योत चैत्यभूमीतून सुरुवात केली. चैत्यभूमीमध्ये जे भारताचे जे संरक्षण मंत्री होते बाबू जगजीवन राम यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करून घेतलं. आणि ही भीमज्योत पूर्ण महाराष्ट्रातून ह्या भीमज्योतीचं स्वागत सत्कार होत होता. 21 दिवस पायी प्रवासा भीमज्योतीचा स्वतः भैयासाहेब कार्यकर्त्यांना घेऊन करत होते. ह्या भीमज्योतीतून जे दान आलेलं आहे त्याचं भैयासाहेबांनी जे चैत्यभूमीचं जे स्मारक आपण बोलतो ते स्मारक भैयासाहेबांनी स्वतः लोकांच्या दानातून उभं केलेलं आहे. म्हणून भैयासाहेबांना आपण चैत्यभूमीचे शिल्पकार हा एक भैयासाहेबांचा पैलू आहे. आणि म्हणून भैयासाहेबांना आपण चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतो. त्यावेळी चैत्यभूमीच्या जे भूमिपूजन आहे, स्तूपाचं जे उद्घाटन आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस वसंतराव नाईक होते. त्यांनी त्या याचं चैत्यभूमीचं उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर भैयासाहेबांना आपण बौद्धचार्यांचे जनक म्हणतो. तर बौद्धचार्य धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी बौद्धचार्यांचे आपण जनक म्हणतो. तर बौद्धचार्यांचे जनक म्हणजे बौद्धचार्यांची निर्मिती ही स्वतः भैयासाहेबाने केली. तर भैयासाहेबाने समाजाला पण लगेच उपदेश करायला सुरुवात केलेली नाहीये. तर बौद्धचार्यांचे जनक होण्यासाठी, लोकांना धम्म सांगण्यासाठी, धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, बाबासाहेबांनी जे बौद्ध धम्म आपल्याला 1956 दिलेला आहे त्याचा पूर्ण देशामध्ये, पूर्ण राज्यामध्ये प्रचार प्रसार व्हावा. तर प्रचार आणि प्रसारासाठी लोक तयार करावीत, बौद्धचारी निर्माण व्हावेत. ह्यासाठी स्वतः भैयासाहेब आंबेडकरांनी 11व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून 1967 स्वतः चैत्यभूमी या ठिकाणी श्रामणेर दीक्षा घेतलेली आहे. आणि श्रामणेर दीक्षा घेऊन त्यांचं श्रामणेर जे नाव होतं ते पंडित काश्यप असं नाव होतं. आणि श्रामणेर दीक्षा त्यांना वज्रबोधी
बोधी जे भंते होते त्यांनी त्यांना ती श्रामणेर दीक्षा दिलेली आहे. 10 दिवस भैयासाहेब स्वतः चिवळ परिधान करून मुंडन करून चैत्यभूमी या स्तूपामध्ये श्रामणेर झालेले आहेत. आणि त्यानंतर भैयासाहेबांनी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी बोधचारी वर्ग निर्माण केलेला आहे. हा एक भैयासाहेबांचा पैलू आहे. म्हणून आपण सांगताना सांगतो की भैयासाहेब हे बोधचार्यांचे जनक आहेत. तर बोधचार्यांचा वर्ग त्यांनी निर्माण केला आणि आज धम्मा संस्थेच्या माध्यमातून आज कितीतरी हजारोने बोधचारी संस्थेमध्ये आहेत. ते संस्थेत बोधचारी निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते भैयासाहेबांनी केलेलं आहे ना. ते आज तागायत तेवढ्याच जोमाने तेवढ्याच उत्साहाने आपल्याकडे संस्थेतून बोधचारी वर्ग निर्माण केला जात आहे. त्यानंतर भैयासाहेबांचं जे अत्यंत उल्लेखनीय काम म्हणजे बाबासाहेबांचे जे स्मारक आहेत, पुतळे आहेत, ते स्वतः भैयासाहेबांनी निर्माण केलेले आहेत. बाबासाहेबांचा जर पहिलाच पुतळा म्हणाल तर 23/11/1968 ला भैयासाहेब हे बोधजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष होते. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे ते बोधजन पंचायत समिती परेल ह्या ठिकाणी भैयासाहेबांनी लोकांना आव्हान केलेलं आहे. आणि त्यातूनच पैसे कमी पडलेले आहेत तर स्वतः त्या ठिकाणी सरकारला पैसे दिलेले आहेत. आणि त्याच्यातून भैयासाहेबांनी 23/11 भूमिपूजन केलेलं आहे. आणि 23/11 भूमिपूजन केलं आणि अवघ्या 2 महिन्यामध्येच भैयासाहेबांनी परेल ह्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक निर्माण केलेलं आहे. हा एक भैयासाहेबांचं एक जे भैयासाहेबांनी बाबासाहेबांचे पुतळे स्तूप चैत्य हे निर्माण केलेले आहेत. त्यानंतर भैयासाहेबांनी बाबासाहेबांचं ज्यावेळेस 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झालं आणि जी भारतीय बौद्ध महासभेची जी धुरा आहे ही भैयासाहेब आंबेडकरांवरती आली. 1957 पासून भैयासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची धुरा सक्षम पद्धतीने उत्तम पद्धतीने 1977 पर्यंत अगदी उत्साहाने कर्तृत्व नेतृत्वाने भारतीय बौद्ध महासभेचं भैयासाहेबांनी 21 वर्ष कार्य केलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभेचे एक प्रतिनिधी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष ह्या नात्याने भैयासाहेबांनी समाजाचे प्रतिनिधी म्हणून अनेक धम्म परिषदा झालेल्या आहेत इतर देशांमध्ये. त्याला भैयासाहेब उपस्थित राहिलेले आहेत. समाजावर होणारे अन्याय अत्याचार समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी त्या ठिकाणी भैयासाहेब उपस्थित राहिलेले आहेत. 1971 ला भैयासाहेब श्रीलंकेला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या धम्म परिषदेमध्ये भैयासाहेबांनी की समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना वाचा फोडलेली आहे. भैयासाहेब ज्या धम्म परिषदा होतात त्या परिषदेला थायलंडला गेलेले आहेत, कोलंबोला गेलेले आहेत, सिलोनला गेलेले आहेत, सारनाथ, दिल्ली अशा ठिकाणी जाऊन एक भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन त्या मागण्या मांडलेल्या आहेत. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला त्या ठिकाणी त्यांनी वाचा फोडलेली आहे. हे कणखर नेतृत्व भैयासाहेबांचं होतं. त्यानंतर भैयासाहेबांचं जे भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष होते ह्या नात्याने त्यांनी 23/11/1968 ते 24/11/1968 असं भारतीय बौद्ध महासभेचे पहिलं अधिवेशन भैयासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षाखाली झालेलं आहे. पहिलं अधिवेशन फक्त भैयासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षाखाली झालेले आहे. बाकीचे जेवढे अधिवेशन झालेत भारतीय बौद्ध महासभेचे ते मीराताई आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षपदाखाली झालेले आहेत. 23/11/1968 जे अधिवेशन झालेलं आहे ते मुंबईमध्ये पुरंदरे स्टेडियम ह्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे अधिवेशन अत्यंत महत्वाचं अधिवेशन झालेलं आहे. त्या अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि ह्या अधिवेशनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा हे उपस्थित होते. ह्या अधिवेशनामध्ये ज्या आज आपण
बौद्ध संस्कार विधी ज्या आपण घेत आहोत त्या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. बौद्ध जीवन संस्कार पाठ जे पुस्तक आपण आज घेतो संस्कारासाठी, ते पुस्तकाचं 1968 बनते आनंद कौशल्य ह्यांच्या हस्ते भैयासाहेबांनी बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 जी भीम घोषणा केलेली होती की मी बौद्ध धर्मात हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाहीये. त्यानंतर बाबासाहेबांनी 21 वर्ष तुलनात्मकरित्या इतर धर्मांचा अभ्यास केलेला आहे. ना कोणता धर्म घ्यायचा, कोणत्या धर्मात जायचं, कोणत्या धर्मात गेल्यानंतर माझ्या समाजाला समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय, नीती, हक्क मिळतील, ना माझा समाज समतेने वागेल. आणि 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी तुलनात्मकरित्या अभ्यास करून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घ्यायचा. तर त्या ठिकाणी बौद्ध धम्म घ्यायचा, पण बौद्ध धम्म भारतातून नष्ट झालेला आहे. बौद्ध धम्माचे संस्कार विधी कसे असावेत ह्यासाठी बाबासाहेबांनी स्वतः बाबासाहेब शिलोनला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे इथून गेलेले भंते आहेत त्यांच्याकडे जाऊन बौद्धांचे संस्कार विधी कसे असतील आणि त्या ठिकाणी संस्कार विधीला कोणत्या संस्काराला कोणत्या गाथा असतील हे बाबासाहेबांनी शिलोनवरून सर्व गाथांचा संग्रह केला. मुंबईमध्ये येऊन बाबासाहेबांचे जवळचे मित्र गुंतिलके ह्यांच्या सहकार्यातून त्या गाथांना चाळ लावून घेतली आणि कोणत्या विधीला कोणत्या गाथा बोलायच्या. आणि असा बाबासाहेबांच्या हयातीच हा बौद्ध जीवन संस्कार पाठ बाबासाहेबांनी तयार केलेला होता, पण प्रकाशन झाला नाहीये. पण त्या उर्वरित काम बाबासाहेबांचं भैयासाहेबांनी स्वतः आपल्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये ह्या बौद्ध जीवन संस्कार पाठाचं प्रिंट केलेली आहे, छपाई केलेली आहे. आणि त्या ठिकाणी 1968 बौद्ध जीवन संस्कार पाठ हे पुस्तक भैयासाहेबांनी प्रकाशित केलेलं आहे. हा एक महत्वाचा काम भैयासाहेबांनी याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर भैयासाहेब हे अत्यंत महत्वाकांक्षी नेते होते आणि असामान्य नेता, म्हणजे त्या नेत्याला असं गर्व नाहीये, अभिमान नाहीये किंवा मी एक बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा आहे ह्या उद्देशाने किंवा ह्या भूमिकेतून भैयासाहेब कधीच राहिले नाही. भैयासाहेब नेहमी म्हणायचे समाजाला की मी एक बाबासाहेबांचा मुलगा आहे, ह्या उद्देशाने माझ्याकडे तुम्ही पाहू नका, मी सुद्धा बाबासाहेबांचा अनुयायी आहे, ह्या भूमिकेतून तुम्ही माझ्याकडे बघा. बाबासाहेबांचा मुलगा म्हणून माझ्यावर एक कधी कामगिरी संपवू नका, मी बाबासाहेबांचा तुमच्यासारखाच अनुयायी आहे. म्हणजे किती सर्वसामान्य भैयासाहेबांचं आचरण होतं, वागणूक होती. आणि भैयासाहेबांना जी प्रेस होती बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, त्या प्रेसमध्ये जे सकाराम तांबे होते ते प्रबुद्ध भारतमध्ये संपादक म्हणून भैयासाहेबांना भाऊसाहेब म्हणून लिहायचे. पण हे भाऊसाहेब समाजाचे जे भाऊसाहेब होते ते कालांतराने समाजाचे भैयासाहेब झालेले आहेत. आणि त्यानंतर भैयासाहेबांना समाज पूर्ण एक मोठा बंधू ह्या नात्याने ह्या दृष्टीने भैयासाहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा असायचा. भैयासाहेब म्हणून भैयासाहेबांना एक महत्वाकांक्षी ना एक असामान्य म्हणजे सर्वसामान्य लोकांबरोबर राहणारे भैयासाहेब असे भैयासाहेबांचा उल्लेख केला जातो. त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर हे कामगार नेते होते. कामगार नेते मुंबई महानगरपालिकेत जे चतुर्थ श्रेणीचे कामगार असायचे त्या कामगारांना अनेक अडचणी असायचे, अनेक त्यांच्यावरती अन्याय होत असायचे. त्या अन्याय अत्याचाराला भैयासाहेब जाऊन वाचा फोडायचे. जे चतुर्थ श्रेणीचे कामगार असायचे त्यांचे जे काही प्रश्न असायचे तर त्यांच्या बाजूने भैयासाहेब ठामपणे उभे राहायचे आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडायचे. म्हणून जसे बाबासाहेब कामगारने मजूर मंत्री असताना कामगारांचे प्रश्न सोडवायचे तसे भैयासाहेब सुद्धा कामगार नेते म्हणून भैयासाहेबांचा उल्लेख केला जातो. कारण चतुर्थ श्रेणीचे जे कामगार असायचे सफाई कामगार
ह्यांच्यावर सतत अन्याय अत्याचार व्हायचे, त्यांच्यावर बरेच प्रश्न असायचे, पण त्यांच्या प्रश्नाला कोणाच वाचा फोडायचं नाही. तर भैयासाहेब त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहायचे. म्हणून भैयासाहेबांना सुद्धा एक आपण कामगार नेता ह्या भैयासाहेबांना आपण म्हणतो. त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर हे एक विधिमंडळातून 6 वेळा एक सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. भैयासाहेब आमदार होते. भैयासाहेबांना विधान परिषदेमधून निवडून आलेले आहेत. त्यावेळेस भैयासाहेबांचा 24/7/1960 ला भैयासाहेबांचा बांद्रे विभागातून सत्कार करण्यात आला. भैयासाहेब त्या सत्कारासाठी गेलेत. भैयासाहेबांना आमंत्रण आल्यानंतर भैयासाहेब त्या सत्कारात गेलेले आहेत आणि सत्काराला उत्तर देताना, सत्कार स्वीकारला आणि सत्काराला उत्तर देताना भैयासाहेब म्हणतात की मी तुमची जी कामं करत आहे किंवा तुमच्या अडीअडचणी सोडत आहे किंवा मी आज विधान परिषदेवर निवडून आलेलो आहे, ते तुमच्यामुळे, सर्वांच्यामुळे आलेलो आहे. तर माझे सत्कार तुम्ही करायचे थांबवा. माझे सत्कार करण्यापेक्षा तुम्ही काय करा, बाबासाहेबांच्या संघटना मजबूत करा, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करा, बाबासाहेबांचे जे कार्य आहे त्याला गती द्या. म्हणजे भैयासाहेब एक संघटना मजबूत करण्याचं बळ हे लोकांना देत आहेत. म्हणून भैयासाहेब आंबेडकर हे संघटना प्रिय आहेत. हा एक भैयासाहेबांचा एक पैलू आहे. असे भैयासाहेबांचे जे कर्तृत्व, नेतृत्व हे समाजाने अगदी वाखाणण्याजोगं भैयासाहेबांचं कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे. भैयासाहेब आंबेडकर हे 21 वर्ष भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते उपाध्यक्ष होते. मुंबई प्रदेशचे ते अध्यक्ष होते. बौद्धजन पंचायत समितीचे ते कार्याध्यक्ष होते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे ते सदस्य होते. पिंपल एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होते. मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे ते अध्यक्ष होते. अशा विविध पदावर ते उत्तम पद्धतीने, सक्षम पद्धतीने कार्यरत होते. कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने भैयासाहेबांनी एवढ्या सर्व संघटनांवरती काम केलेलं आहे. भैयासाहेब आंबेडकर हे कर्तृत्वान, हे नेतृत्वान असे भैयासाहेब आंबेडकर होते. 1961 ला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लखमापूर या गावी साजरी करत होते, त्या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांना आमंत्रण केल्यामुळे भैयासाहेब त्या ठिकाणी लखमापूर ह्या गावी गेलेले आहेत. 1961 ला गावी गेल्यानंतर तिथे बाबासाहेब आंबेडकरांची ज्या जयंतीसाठी पूर्वी बैलगाडीतून मिरवणूक वगैरे काढली जायची, तर 2 बैलगाड्या तयार केलेल्या लखमापूरच्या जे कार्यकर्ते होते त्यांनी. एका बैलगाडी सजवलेली आहे, तर एका बैलगाडीमध्ये बाबासाहेबांचे तोलचित्र म्हणजे फोटो फ्रेम ठेवलेली आहे सजवलेल्या गाडीमध्ये. आणि त्या गाडीच्या पाठची दुसरी गाडी, ती सुद्धा बैलगाडी सजवलेली आहे आणि त्या बैलगाडीमध्ये एक खुर्ची ठेवलेली आहे. हे सर्व भैयासाहेब दुरून पाहत आहेत. कार्यकर्त्यांना माहिती आहे की भैयासाहेब हे स्वीकारणार नाही आपण जे करतोय ते, पण नाहीये. बाबासाहेबांच्या पाठोपाठ आज समाजासाठी कर्तृत्व, नेतृत्व करणारे आज बाबासाहेबांच्या मागे आज भैयासाहेब आहेत. तर आज भैयासाहेबांना सुद्धा त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे, त्यांचं आदर करणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांची जी बैलगाडीमध्ये जी प्रतिमा ठेवलेली जी बैलगाडी आहे, तिच्या पाठची गाडीमध्ये ती सजवलेली आहे, तिच्यामध्ये खुर्ची ठेवली. भैयासाहेबांनी दुरूनच पाहिलं आणि विचारतात, ही बैलगाडी आणि ही खुर्ची कोणासाठी? त्यावेळेस कार्यकर्ते म्हटले की भैयासाहेब ही तुमच्यासाठी ठेवलेली आहे. भैयासाहेब विचारतात की आज जी मिरवणूक आहे ती बाबासाहेबांची आहे की माझी आहे? त्यावेळेस लोक म्हणले की ती बाबासाहेबांची मिरवणूक आहे, पण तुमचा सुद्धा आम्हाला आदर सत्कार करायचा आहे. त्यावेळेस भैयासाहेब तिथल्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना म्हणतात की आज जयंती बाबासाहेबांची आहे, बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच बाबासाहेबांचा अनुयायी आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच चालत मिरवणुकीमध्ये येणार आहे. आणि त्या ठिकाणी एक वयोवृद्ध ग्रस्त होते.
त्यांच्या खांद्यावरती भैयासाहेबांनी हात ठेवलेला आहे आणि त्यांना घेऊन भैयासाहेब त्या मिरवणुकीमध्ये पायी चालत आहेत. त्या ठिकाणी एक ग्रस्त पाहिल्या भैयासाहेबांना पाहून म्हणतात की खरोखर बाबासाहेबांचा मुलगा शोभत आहे. सर्वसामान्य माणसांबरोबर, सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर स्वतः पायी चालत आहे. असा कार्यकर्ता असला पाहिजे. समाजाबरोबर चालणारा शोभून दिसतोय बाबासाहेबांचा पुत्र. हे एक भैयासाहेबांचं एक समाजाबरोबर वागण्याची, राहण्याची जी हतोटी आहे ही एक वाखाणण्याजोगी आहे. त्यानंतर 1959 मध्ये जे भैयासाहेबांना आपण म्हणतो की भैयासाहेबांनी बघा बाबासाहेबांनंतर जे पूर्ण भारतामध्ये जे धम्माचा प्रचार प्रसार उत्तम आणि सक्षम पद्धतीने केलेला आहे. जर भैयासाहेबांनी भारतामध्ये आपल्या राज्यामध्ये जर धम्माचा प्रचार प्रसार जर उत्तम पद्धतीने केला नसता तर आज आपण सर्वे बोधमय झालो नसतो. भैयासाहेबांना काही लोकांपर्यंत भैयासाहेब पोचले नाहीत. ते म्हणतात बाबासाहेब एवढे पदवीधर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा असून मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्याचं कारण खूप मोठं आहे की बाबासाहेब एवढे विद्वान महान पंडित पण त्यांचा मुलगा मॅट्रिक पर्यंत शिकलेला आहे. त्याच्या मागची कारणं मनुवादी आहेत. कारण एक बाबासाहेब आंबेडकर मनुवादी संस्कृतीला पेलवत नाहीये. तर मनुवादी संस्कृतीला वाटलं, मनुवाद्यांना वाटलं की दुसरा आंबेडकर जर तयार झाला तर आपण काय करायचं. आणि त्या ठिकाणी भैयासाहेबांच्या शिक्षणामध्ये जी मनुवादी पिढी आहे त्यांनी काय केलेलं आहे, बरेच त्या ठिकाणी अडीअडचणी निर्माण केलेल्या आहेत. जर भैयासाहेब जरी शिक्षण कमी होतं पण त्यांचा पिंड अनुभवी होता. त्यांच्याकडे दांडगा समाजसेवेचा, समाजत्यागाचा, समाजकार्याचा दांडगा अनुभव होता. दांडगा अनुभव असल्यामुळे शिक्षण जरी कमी असेल तरी भैयासाहेबांनी सक्षम आणि उत्तम पद्धतीने समाजाचं कर्तृत्व, नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि समर्थपणे ते कर्तृत्व, नेतृत्व सांभाळलेलं आहे. 1949 ला जे लंडनहून आपल्याला 9:30 वाजता संपवायचं आहे. मी 5 मिनिटांमध्ये 9:30 ला संपवायला. 1959 ला लंडनहून संघमित्र हे भारतामध्ये आलेले आहेत आणि बौद्ध धम्माचा उत्तम पद्धतीने प्रचार प्रसार भारतीय बौद्ध महासभेतून भैयासाहेब आंबेडकर करत आहेत. हे संघरक्षितांना समजलेलं आहे आणि संघरक्षित भैयासाहेबांना भेटण्यासाठी राजगृहाला आलेले आहेत. आणि भैयासाहेबांना भेटल्यानंतर भैयासाहेबांना म्हणतात, जी भारतीय बौद्ध महासभा आहे, तुम्ही जे धार्मिक सामाजिक कार्य करता हे तुम्ही करू नका. ही भारतीय बौद्ध महासभा आहे ही तुम्ही आमच्याकडे संपवा. आम्ही हे कार्य अगदी देशाच्या बाहेर नेऊ आणि याच्यापेक्षाही उत्तम पद्धतीने प्रचार प्रसार करू. तुम्ही आमच्या सोबत येऊन काम करा. त्यावेळेस भैयासाहेबांनी स्वाभिमानी भैयासाहेब, निष्ठावान भैयासाहेब त्या ठिकाणी ठणकावून संघरक्षितांना सांगत आहे, ही संस्था भारतीय बौद्ध महासभा ही संस्था कोणत्या ऐऱ्या-गैऱ्याची नाहीये, तर ही संस्था माझ्या बापाची आहे. नाही, संस्था माझ्या बापाने समाजासाठी निर्माण केलेली आहे. तर ही संस्था मी ऐऱ्या-गैऱ्याच्या ताब्यात देणार नाहीये. त्या ठिकाणी संघरक्षिताने बऱ्याच आमिष दाखवलं पण भैयासाहेब म्हणले, मी तुमच्या कोणत्याच आमिषाला बळी पडणार नाही आणि माझी ही संस्था माझ्या बापाची संस्था, मी कोणाच्या ऐऱ्या-गैऱ्याच्या दावणीला बांधणार नाहीये. असे निष्ठावान आणि स्वाभिमानी हे भैयासाहेब होते. भैयासाहेब पुढे म्हणतात, भारतीय बौद्ध महासभा ही कोणत्याही शक्तीसमोर झुकणारी संस्था नाहीये आणि मी सुद्धा बाबासाहेबांचं रक्त आहे, बाबासाहेबांचं अनुयायी आहे. मी कोणत्याही लोभाला किंवा कोणत्या आमिषाला झुकणारा नाही आहे. एवढे स्वाभिमानी
आणि निष्ठावान भैयासाहेब होते. भैयासाहेब नेहमी आवर्जून लोक म्हणायचे की बाबासाहेबांचं आणि भैयासाहेबांमध्ये नेहमी वाद आहे असं सांगायचे. पण भैयासाहेब नेहमी आपल्या बाबा वडिलांची आठवण त्यावेळी सांगायचे की बाबासाहेब नेहमी मला न चुकता माझं उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा ह्यासाठी मला दिल्लीवरून 1 तारखेला बरोबर 450 रुपये मनी ऑर्डर करायचे. म्हणजे एवढी काळजी बाबासाहेब भैयासाहेबांची घेत असायचे. त्यानंतर भैयासाहेबांचं हे अखेरपर्यंत भैयासाहेबांनी समाजासाठी लढलेले आहेत. समाजासाठी त्यांनी कर्तृत्व नेतृत्व आणि भरपूर कष्ट केलेले आहेत. भरपूर भैयासाहेबांना त्रास झालेले आहेत, पण सर्व त्रासाला ते सामोरे गेलेले आहेत. पण भैयासाहेब एक अखेरपर्यंत एक झुंजार असा कार्यकर्ता होते. झुंजार असा एक समाजासाठी लढणारा नेता भैयासाहेब होता. शेवटच्या क्षणी भैयासाहेबांनी 17/8/1977 ला ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटण्यासाठी भैयासाहेब दिल्लीला गेलेले आहेत. आणि दिल्लीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मोरारजी देसाईंना भेटलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी विचारलं की तुम्ही कशासाठी आलात. त्यावेळेस समाजाच्या ज्या मागण्या होत्या, समाजाच्या ज्या अडचणी होत्या, त्या ठिकाणी भैयासाहेबांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. बौद्धांना सवलती हव्या, बौद्धांना अधिकार हवेत, बौद्धांचा स्वतःचा कायदा असावा. ह्या सर्व गोष्टी भैयासाहेबांनी मोरारजी देसाईंसमोर मांडले. त्यावेळेस मोरारजी देसाईंनी भैयासाहेबांना उद्धटपणाने न उर्मटपणाने उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला बौद्ध व्हायला कोणी सांगितलं. त्यावेळेस भैयासाहेबांनी त्या ठिकाणी मोरारजी देसाईंना ठणकावून सांगितलं, बौद्ध व्हायला आम्हाला तुम्ही सांगितलं नाहीत, पण बौद्ध व्हायला आम्हाला आमच्या बापाने बौद्ध केलेला आहे. आणि त्या ठिकाणी भैयासाहेबांना खूप मनस्ताप झालेला आहे. आणि त्या ठिकाणून दिल्लीवरनं भैयासाहेब आलेले आहेत. तर भैयासाहेबांच्या त्यानंतर प्रकृती ही नाजूक म्हणजे प्रकृती ते आजारी झालेले आहेत आणि त्यांना KM हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. म्हणजे शेवटपर्यंत भैयासाहेब, अखेरपर्यंत भैयासाहेब हे समाजासाठी झुंजलेले आहेत. समाजासाठी त्याने कष्ट त्याग सहन केलेला आहे. आणि शेवटला 17/9/1977 ला भैयासाहेब अखेरचा श्वास KM हॉस्पिटलमध्ये भैयासाहेबांनी घेतलेला आहे. भैयासाहेबांचं वय 65 वर्ष हे वय भैयासाहेबांना लाभलेलं आहे. रामजी बाबा सुद्धा 65 वर्ष जगलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा 65 वर्ष वय लाभलेलं आहे. आणि भैयासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वयाच्या 65व्या वर्षी 17 सप्टेंबर 1977 ला त्यांचं निर्वाण झालेलं आहे. असा हा झुंजार कर्तृत्वान नेतृत्वान भैयासाहेब आंबेडकर. तर जसे बाबासाहेबांचं कार्य होतं, बाबासाहेबांच्या तोलामोलाचंच कार्य भैयासाहेबांनी केलेलं आहे. तर संपूर्ण भारतामध्ये जसं बाबासाहेबांची जयंती होते, तशीच जयंती भैयासाहेबांची सुद्धा 1 महिना पूर्ण भारतीयाने आणि बौद्ध समाजाने भैयासाहेबांची जयंती जिल्ह्यात तालुक्यात साजरी करावी. तरच भैयासाहेब हा चुकीचे लोकांसमोर गेलेले आहेत आणि चुकीचे लोकांनी मांडलेले आहेत. तर भैयासाहेबांचं कर्तृत्व नेतृत्व हे बाबासाहेबांच्या कार्या इतकंच तोलामोलाचं आहे. आणि असे भैयासाहेबांचं जे आजचा मला विषय दिलेला आहे, मला जे विषय संविधान जागृती, देशाची प्रगती ह्या अंतर्गत जे व्याख्यानमाळा चालू आहे, मला वाटतं 993वी व्याख्यानमाला आहे ना. 993व्या व्याख्यानमालेमध्ये मला माझे धम्मबंधू कांबळे गुरुजी ह्यांनी नाव सुचवलेलं आहे. आणि तुम्ही मला विषय देण्याची, तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते. आणि भैयासाहेब आंबेडकरांच्या 112व्या जयंती निमित्ताने मी भैयासाहेबांना
भैयासाहेबांना सुद्धा अभिवादन करते आणि तुम्ही सर्वांनी मला सर्वांची सेवा करण्याची मला तुमच्या संघटनेने जी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि तुमचं कार्य रोजची प्रवचन मालिका चालू ठेवणं हे साधी गोष्ट नाहीये. तर तुमचं हे खूप धम्माचा प्रचार प्रसार उत्तम पद्धतीने चांगल्या पद्धतीने बघा, धम्माचा प्रचार प्रसार करण्याची प्रत्येकाकडे वेगवेगळी माध्यम आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत आहोत. तर तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात की तुम्ही 993 म्हणजे हजाराच्या आसपास तुम्ही आलेला आहात. 993 प्रवचन मालिका म्हणजे व्याख्यान मालिका राबवलेली आहे आणि लोक साप्ताहिकी कार्यक्रम ठेवतात, पण तुम्ही रोजचे रोजचा कार्यक्रम ठेवताय म्हणजे रोज तुम्ही समाजासाठी प्रबोधनासाठी एवढा वेळ देताय. तर तुमचं सर्वांना मी धन्यवाद देते आणि माझे लांबलेला जो विषय आहे तो मी इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.